शेतकरी मित्रांनो नमस्कार। नांदेड जिल्ह्यातील शेतकरी यांना वितरित करण्यात आलेल्या अग्रिम पीक विमा वाटपाच्या संदर्भातील माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। मित्रांनो, जुलै 2023 मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याचे आपण पाहिलं होतं। त्याचबरोबर लोहा, कर्नर या तालुक्यासह इतर काही तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेला पावसाचा खंड यामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि याच कारणामुळे जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत व जिल्हा स्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामधील एकूण 93 महसूल मंडळामध्ये खरीप हंगामातील 2023 वर्षासाठी पीक विमा कंपनी यांना अग्रिम पीक विमा वितरणाच्या बाबतीत अधिसूचना देण्यात आल्या होत्या आणि याच अधिसूचनेवर खूप सारे आक्षेप देखील त्यावेळेस घेण्यात आले होते। आणि यानंतर आपण जर बघितलं तर पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी व जिल्हा अधिकारी व जिल्हा तक्रार निवारण समिती यांच्यामध्ये चर्चा झाली होती आणि या चर्चेच्या अनुषंगाने पीक विमा कंपनी यांच्याकडून 311 कोटी रुपयाचा पीक विमा नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला होता। पीक विमा वितरणासाठी सहमती पीक विमा कंपनीने या ठिकाणी दर्शवली होती। इतर जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केलेला असताना सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा वाटप करण्यात आलेला नव्हता आणि आता मात्र नांदेड जिल्ह्यातील शेतकरी यांना खरीप हंगामातील 2023 मधील पीक विमा वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, यामध्ये जर आपण बघितलं तर 311 कोटी रुपयाचा विमा वितरित होणे नांदेड जिल्ह्यासाठी अपेक्षित आहे। यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पहिल्या दिवशी 30 कोटी व दुसऱ्या दिवशी 20 कोटी म्हणजेच 50 कोटी रुपयाचा अग्रिम पीक विमा वाटप नांदेड जिल्ह्यातील शेतकरी यांना करण्यात आलेला आहे। यातूनच फक्त 15 ते 20% पीक विमा वितरित करण्यात आलेला आपल्या लक्षात येत आहे आणि यामुळे जवळपास 80 ते 85% शेतकरी अजून देखील अग्रिम पीक विमा वाटपाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये जर नांदेड जिल्ह्यातील शेतकरी यांना अग्रिम पीक विमा वाटपास सरसकट जर या ठिकाणी कंपनीने त्यांना विमा वितरित केला तर खूप मोठा आधार हा शेतकऱ्यांना मिळणार आहे। परंतु यामध्ये कंपनीकडून खूप साऱ्या प्रकारे चालढकल होताना दिसत आहे आणि याचमुळे नांदेड जिल्ह्यातील अजून देखील 80 ते 85% शेतकरी अग्रिम पीक विमा वाटपाच्या प्रतीक्षेमध्ये असणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी यांना खरीप हंगाम 2023 मधील अग्रिम पीक विमा वाटपाच्या संदर्भातली महत्त्वाची अशी माहिती घेऊन आजच्या या व्हिडिओमध्ये आलो होतो। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नेहमीच शेतकऱ्यांच्या योजना व माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी मिळत असतात, त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।